नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। परभणी आणि बीडच्या घटनेला 2 महिन्यांहून अधिकचा काळ झालेला आहे। बीडच्या घटनेतला आरोपी अद्याप फरार आहे, तर परभणीतून अद्यापही जशी पाहिजे तशी एकंदरीत भूमिका समोर आलेली नाही। दसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे। म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणारं सेटल करा, देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर त्याला असणारा न्याय द्या। ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा असणारं वेळ मागितलेली आहे, कारण का लातूरची जी घटना आहे, परभणीच्या घटनेमध्ये असणारा आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत। याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल डेथ आहे आणि कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे। त्यांची जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत पुढे आम्हाला काही जाता येत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये, आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबवावा अशी असणारी परिस्थिती। सर, काल तुम्ही एका वाक्यावरून आर.आर. पाटलांनी राजीनामा दिला, नैतिकता म्हणून तुम्हाला काय वाटतं? राजीनामा ते माझ्या अंदाजानं तुम्ही आर.आर. पाटलांचं जर म्हणत असाल, ते गृहमंत्री असताना आणि ह्याच्यामध्ये दबाव टाकून राजीनामा दिलेला आहे, त्याच्यामुळे असणारा आणि तो प्रचंड दबाव मलाही माहीत होता काय आहे त्याच्यामध्ये। उलट तो राजीनामा घेणंच पहिल्यांदा चुकीचं होतं असं मी त्या ठिकाणी मानतोय। याचं कारण की त्यांना स्केपगोट करण्यात आला, आर.आर. पाटील यांना असणारा स्केपगोट करण्यात आला, त्यांच्या अध्यक्षाकडूनच तो स्केपगोट करण्यात आला। याचं कारण की ज्या अधिकाऱ्याकडे माहिती आली होती की बोटीतून माणसं येणार आहेत मुंबईला अटॅक करण्यासाठी, ती 48 तास डिले केली आणि रिले केली नाही। त्या अधिकाऱ्यावरती काहीच कारवाई झालेली नाही, ते आज रिटायर्डही झालेले आहेत। त्याच्यामुळे असणारं आता जी नैतिकता जे म्हणत आहेत ते नैतिकता नाही, त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आर.आर. पाटील यांचा असणारा बळी देण्यात आला होता। सर, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे की नाही? एकंदरीत माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे। याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आणते वर्तमानपत्र आणि टीव्ही असणाऱ्या सगळ्या गोष्टी चालवतोय। मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील, पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच। तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे, याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार। पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाहीये, फक्त मित्रत्वाचं नातं दाखवताय, कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवताय किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवताय, मान्य वेगवेगळे रोल्स आहेत, पण त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। मी समर्थनही करत नाहीये, आम्ही असणारा थांबलेलो आहोत। जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नावरची भूमिका घ्यायची नाही। बाळासाहेब, या प्रकरणात एकंदरीतच म्हटलं होतं की वाल्मिकांना करायला धनंजय मुंडेंचं पान पण हवं, राजकीय एकंदरीत ते असेल ना। माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतायत तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही, पण पंकजा हे कुठे असणारं म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणारं धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का? असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील
त्या दिवशी आम्ही असं आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही, किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही. आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.